दादा, पत्रकार परिषद घेतात काही विशेष कारण? पाठीमागच्या अधिवेशन काळामध्ये सभागृहात चर्चा करीत असताना अनेक सन्माननीय सदस्य महोदयांनी खाजगी शिकवणी केंद्र कोचिंग क्लासेस या संदर्भामध्ये चर्चा झालेली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या संदर्भात कायदा करण्याचं काम, त्याचं प्रारूप तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. साधारणपणे खाजगी शिकवणी केंद्र कोचिंग क्लासेस तर याचं एक प्रारूप तयार करून जनतेच्या मतांच्यासाठी, त्यांच्या विचारांच्यासाठी ते टाकण्यात आलेलं आहे. या प्रारूपामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारणपणे त्या कोचिंग क्लासेसची नोंदणी करणं अपेक्षित आहे. किमान 25च्या पुढे विद्यार्थी, म्हणजे ज्यांच्याकडनं शुल्क आकारणी करून फी घेऊन शिकवलं जात आहे, अशा सर्व क्लासेसच्या साठी हे बंधनकारक असणार आहे. 13 वर्षाखालील विद्यार्थ्यांना तिकडे प्रवेश देता येणार नाही. इतर शाळांमध्ये जे शिक्षक बंधू भगिनी आता कार्यरत आहेत त्यांना कोचिंग क्लासेसमध्ये सहभाग घेता येणार नाही. शाळा महाविद्यालयाच्या आवारामध्ये हे कोचिंग क्लासेस चालवता येणार नाहीत. बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की फसव्या जाहिराती दिल्या जातात आणि मग अशा खोट्या फसव्या जाहिराती त्या ठिकाणी देता येणार नाहीत. एखाद्या पालकाला जर आपल्या विद्यार्थ्याला त्या क्लासेसमधनं विड्रॉल करायचं असेल, त्या विद्यार्थ्याला त्या क्लासेसमध्ये जायचं नसेल, तर त्याच्या शुल्क परताव्याची पण तरतूद त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. आणि साधारणपणे ज्या काही भौतिक सुविधा असतात, एका विद्यार्थ्याच्यासाठी साधारणपणे 1 स्क्वेअर मीटर अशा पद्धतीची जागा त्या क्लासेसची तिकडे अपेक्षित आहे. आणि मग इतरही टॉयलेट असेल, इतरही ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा पण त्या ठिकाणी असल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी उपाययोजना असली पाहिजेत. आणि साधारणपणे दिवसभरातनं 5 तास हे क्लासेस होऊ शकतील. त्यातल्या त्यात जसं मी बोललो की शाळेच्या आवारात परिसरात ते नको, तर शाळेच्या वेळेत पण ते असायला नको. त्याच्यासोबतच जर कोणी या आता आणखी जनतेतनं जे काही सूचना येतील त्यांचं मनोगत येईल आणि सभागृहामध्ये हा कायदा अंतिम केल्याच्या नंतर जे कोण या उल्लंघन करेल, काही लहान बाबींचं उल्लंघन केलं तर साधारणपणे 1 लाखाच्या पासून तर 5 लाखाच्या पर्यंत दंडाची आकारणी तिकडे केली जाईल. परत जर अशाच पद्धतीचं उल्लंघन केलंय सूचना केल्याच्या नंतरही तर 5 लाख ते 10 लाखाच्या पर्यंत दंडाचे प्रावधान तिकडे ठेवलेलं आहे. आणि काही गंभीर बाबींचं जर तिकडे काही घटना घडली तर 50 लाखाच्या पर्यंतची दंडाची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की महाराष्ट्राच्या सर्व पालकांनी
या संदर्भामध्ये जी काही चिंता व्यक्त केली होती, केंद्र शासनाचं जे काही मार्गदर्शन आहे आणि इतर राज्यांमध्ये पण या संदर्भातले काय नियम केलेले आहेत, सर्वसाधारणपणे याचा विचार करून अभ्यास करून हे प्रारूप तयार करण्यात आलेलं आहे. आणि या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या नागरिकांना पण विनंती आवाहन करेन की आपल्याही काही या संदर्भातल्या सूचना असतील तर त्या आपण या कायद्याच्या संदर्भातल्या ठेवाव्यात. दादा, प्रामुख्याने याच्यामध्ये लखनौची जी दुर्घटना घडली होती त्यानंतर याबाबतची जोरदार चर्चा झाली. 9 वर्ष जवळपास हे जे विधेयक होतं हे लाल किल्लीमध्ये अडकलेलं होतं. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी याबाबतची मसुदा समिती स्थापन केलेली होती, त्याबाबतचं अंतिमता झालं होतं आणि लागलीच जे अधिवेशन येणार त्यावेळेला ते मंजूरही केलं जाणार होतं. 9 वर्ष शासन पातळीवर हे सगळं का नेमकं म्हणून रखडून राहिलं? मला वाटतं की मागच्या एक वर्षभराच्या पासून या विषयावर विभागाचे अधिकारीगण त्यांनी अभ्यास केलेला आहे. जसं मी आता बोललो की केंद्र शासनाचंही मार्गदर्शन आणि इतर राज्यांमध्ये पण जिथे जिथे या संदर्भातले काही नियम प्रस्थापित केलेले आहेत तर त्या सर्व गोष्टींचा एक गोषवारा करून हे प्रावधान त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण नेमकं अडून का राहिलेलं होतं 9 वर्ष जवळपास? त्यावेळेला खरं म्हणजे 2000 आणि नाही, पाठीमागच्या काळातलं तर मला खूपशी जास्त माहिती नाही, परंतु मागच्या काही अधिवेशनमध्ये आणि आपण पाहतो की काही ज्या घटना झालेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा अतिशय महत्त्वाची बाब आपल्या पालकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि म्हणून हे प्रारूप त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. आणि शासनाचा मानस आहे की येणाऱ्या अधिवेशनमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये चर्चा करून हा कायदा आपल्याला पारित करायचा आहे. दादा, काही क्लासेस थेट कॉलेजशी टायप करतात, विद्यार्थी कॉलेजमध्ये जातच नाही, ते फक्त क्लासमध्ये शिक्षण घेतात, याबाबत त्याच्यात काही उल्लेखच नाही. जे असं करतील कदाचित त्या शाळेंची म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी शाळेंची पण मान्यता रद्द केली जाईल. जर शाळा आपण जसं म्हटले की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की त्यातल्या त्यात 11वी 12वी याच्यामध्ये विद्यार्थी एका कॉलेजमध्ये प्रवेश तिकडे घेतात आणि मोठ्या प्रमाणात क्लासेसमध्येच त्यांची उपस्थिती असते आणि म्हणून पालकांना कॉलेजची फी भरावी लागते आणि इकडे क्लासेसची पण फी भरावी लागते. शासन म्हणून म्हणाल तर त्या कॉलेजच्या जो काही स्टाफ असेल, जे अनुदानित असतील, शासनाचे असतील, तर तिथला वेतन बाकीच्या ज्या काही बाबी आहेत त्या ऑलरेडी शासनाला त्या पण कराव्या लागतात आणि म्हणून या सर्व गोष्टींचा विचार याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. क्लास चालकांकडून जी अमर्याद फी आकारली जाते, लाख रुपये 10 लाख रुपयापर्यंत फी असते, तर यावर काही मर्यादा आहेत? त्याच्यावर सुद्धा आता जेव्हा सभागृहामध्ये चर्चा होईल तर मला वाटतं की साधारणपणे फी पण काय असली पाहिजे या सर्व सूचना त्या ठिकाणी आपले सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी ठेवतील, त्याप्रमाणे त्याचा निर्णय केला जाईल. शाळा आणि ज्युनियर कॉलेज मधले प्राध्यापक किंवा शिक्षक स्वतः बाहेर क्लासेस घेतात आणि नंतर तेच पेपर फुटीसाठी म्हणजे लीक करतात, पेपरचे प्रश्न लीक करतात, असे अनुभव अनेकांचे आहेत. तर याबद्दल आपण कोचिंग क्लासेस सोबत या शिक्षकांवर पण काही निर्बंध आणणार? मला वाटतं की मी प्रारूपमध्ये माहिती देत असताना सांगितलं की जे ऑलरेडी शिक्षक प्राध्यापक ऑलरेडी कार्यरत आहेत तर ते क्लासेसमध्ये भाग घेऊ शकणार नाही. आणि याच्यामध्ये घरगुती पद्धतीने शिकवले जातात, अनेक महिला असतात त्या गल्लीमध्ये किंवा आपल्या घरातच अशा स्वरूपानं अनेकदा क्लासेस चालवत असतात, त्यांचा आणि यांचा ताळमेळ कसा बसवणार? मोठे क्लासेसच्या दृष्टीने हे सगळं विधेयक दिसतंय, मात्र घरगुती पद्धती मला वाटतं की मी माहिती देताना सांगितलं की किमान 25च्या पुढची विद्यार्थी संख्या आत्ताच्या घडीला जे काही इतर राज्यांमध्ये किंवा आपल्याला
केंद्र शासनाचे जे काही मार्गदर्शन आहे आणि फी घेऊन जिथे हे क्लासेस घेतले जातात. आता घरामध्ये जरी घेत असतील आणि तिथे जर लहान आता हे पण मी माहिती दिली की किमान 13 वर्षाच्या पुढीलच विद्यार्थी तिकडे अपेक्षित आहेत. आणि म्हणून सभागृहामध्ये जसं आता आपण काही प्रश्न ठेवतायत तर सभागृहामध्ये या संदर्भामध्ये आणखी सविस्तर चर्चा त्या ठिकाणी होईल. काही दुर्दैवी घटना पण आपण झालेल्या बघितलेल्या आहेत क्लासेसच्या त्या कॅम्पसमध्ये. तर या सर्व गोष्टींचं प्रावधान कन्सिडर करून हा कायदा त्या ठिकाणी केला जाईल. त्याच्यातच जोडून एक सांगतो की क्लासेस जनरली ग्राउंड फ्लोअरला किंवा फर्स्ट फ्लोअरला खूप कमी असतात. ते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असतात आणि तिथे सुरक्षेच्या दृष्टीने जसं तुम्ही सांगितलं की आपण किमान तेवढी स्क्वेअर फूट जागा ठेवणार आहोत त्यांच्यासाठी, पण तिथे बाकीच्या पण फॅसिलिटी नसतात. आता आपल्याकडे क्लासेसची संख्या बघितली, जसं मागे एक प्रकरण घडलं होतं गुजरातमध्ये, तिथे मुलांना वरतून उड्या मारला आग लागल्या. मी तेच बोललो की काही पण शिक्षणाच्या बरोबर सुरक्षेच्या दृष्टीने काही प्रावधान आहे. मी तेच सांगितलं आपल्याला की भौतिक सुविधा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या की किती जागा असली पाहिजे, किती विद्यार्थी असणार आहेत, त्या प्रमाणात स्वच्छतेची व्यवस्था आहे का, अगदी काही बाबा एखादं काही फायर फायटिंगचं सुविधा प्रावधान तिकडे केलेलं आहे का, या सर्व गोष्टींचा समावेश त्याच्यात आहे. दादा, हा जो प्रश्न आता क्लास विषयी आहे, परंतु अनेक खासगी ज्या शाळा आहेत, अंगणवाडी असेल किंवा प्ले ग्रुप वगैरे आपण म्हणतो, तिथे कुठल्या सुविधाच नाहीये. एखाद्या घराच्या गच्चीवर कुठेतरी अशा ठिकाणी आहेत जिथे ना फायर ऑडिट असतं ना इतर कुठल्याच सुरक्षेच्या बाबतीत काळजी घेतली. मला वाटतं की अंगणवाडी म्हणजे खाजगी याच्यातले प्ले ग्रुपच्या संदर्भातलं आता त्याचंही काही काम प्रगतीपथावर आहे. त्याची पण नियमावली तयार करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. दादा, म्हणजे 13 वर्षाच्या मुलांनी 13 वर्षाच्या आतल्या मुलांनी क्लासला जायचंच नाही असं अपेक्षित आहे. पहिली दुसरी तिसरीच्या मुलांनी काय बघा अंगणवाडी पासून एकीकडे अंगणवाडीत मुलं जातात आणि सायमल्टेनियसली तो अंगणवाडीत जाणारा मुलगा आहे, तो घराच्या शेजारी ट्युशन असली की त्याच्यामध्ये जातो. तो हार्डली त्याचं वय असं 4 वर्ष. बघा आता पहिलीच्या खालचे जे वर्ग आहेत ते पण येणाऱ्या काळामध्ये जिथे आता पहिलीपासूनची शाळा आहे त्याला ते जोडले जाणार आहेत की जेणेकरून लहान बाळांमध्ये अनुकरण आणि ग्रास्पिंग हे एक म्हणजे जेवढे विद्यार्थी असले तर ते त्यांचं अनुकरण करत असतात. आणि म्हणून जिथे पहिलीपासूनची शाळा आहे तर तिथे जर आपण बालवाडी ज्या काही बालवाटिका आहेत ते जर तिकडे ठेवले तर त्यांना शब्दांची ओळख, अंकगणित हे लवकर ग्रास्पिंग होत आहे. शाळांचा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला शाळेमध्ये चांगलं शिकवलं जात नाही म्हणून क्लास लावले जातात. जडणघडणीच्या काळामध्ये साधारणपणे लहान वयामध्येच हे सगळं केलं जात असताना 13 वर्ष आपण म्हटलं, त्यावेळेला अनेक ठिकाणी मोठी अडचण निर्माण होऊ शकते. नाही, मला वाटतं की लहान बाळांच्या मानसिकतेचा विचार करून हे फक्त महाराष्ट्रच आपण करतो आहोत अशातला भाग नाहीये. इतर राज्यांनी पण जे काही प्रारूप केलेलं आहे ते पण आपण सरासरी ती घेतलेली आहे. शेवटी त्यांचं जे काही वय आहे त्यांचे शाळेमध्ये पण ऑलरेडी त्यांचा जो काही वेळ जातो त्याच्यामध्ये त्यांना शिक्षण मिळत असते. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर आपण पण त्यांचा घरी सराव करूनच घेतो. त्यातल्या त्यात मेजॉरिटी संख्येने हा 11वी 12वीच्या संदर्भामध्ये जी मोठ्या प्रमाणात पालकांच्या तक्रारी असतात तिथे जास्त प्रभावीपणे आपल्याला या विषयावर काम करावं लागेल. दादा, हा शैक्षणिक पेक्षा सामाजिक इश्यू जास्त होईल 13 वर्षाच्या खाली. कारण जे मुलं 13 वर्षाच्या खाली ते आई वडील दोघे नोकरी करतायत, त्यांना मुलांकडे बघायला वेळ नाहीये. शाळेमध्ये तेवढ्या दर्जाचं शिक्षण हे दिलं जात नाही आणि मग नाही बघा,
ज्यावेळेस परीक्षा झाल्यानंतर पॅरेंट टीचर मिटिंगला हे पालक जातात, तर त्यांना सांगितलं जातं की तुमच्या मुलाची प्रगती चांगली नाहीये, तुम्हाला एक तर वर्गातून काढून घ्यावं लागेल आणि तुम्ही काहीतरी व्यवस्था करा. अशा वेळेस काय करा? नाही ऐका, हे आपण क्लासेसच्या संदर्भात बोलतो आहोत. बरोबर आहे ना? हा, ऑलरेडी शाळा आहेतच ना आपल्या. तेच ना मग class आणि नंतर शाळेमध्ये एकेका वर्गात 3-3, 4-4 तुकड्या भरवल्या जातात. शिक्षकांची संख्या देखील तेवढीच कमी आहे, म्हणून त्यांना पर्याय म्हणून क्लास असतो. जिथपर्यंत शासकीय शाळा आहेत किंवा अनुदानित शाळा आहेत, याच येणाऱ्या महिन्याभरामध्ये साधारणतः 30,000 शिक्षकांची भरती होते आहे. साधारणपणे 4 ते 5,000 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होते आहे. जेवढी पटसंख्या आहे त्या प्रमाणात शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. शिक्षकांच्यामुळे म्हणजे ज्ञानदानाचं काम थांबणार नाही. पण दादा तुम्ही एका बाजूला म्हणतात भरती होते, भरती शिक्षण सेवकांची केली जाईल, त्यांना महिन्याला 5-10 हजार रुपये दिले जातील, तर ते आपल्या रोजगारासाठी किंवा आपल्याला 2 पैसे मिळावे यासाठी ट्युशन घेतात. एका बाजूला तुम्ही सेवा करून घेतात त्यांच्या. नाही ऐका, तो लागल्याच्या नंतर 3 वर्षाचं त्याचा कार्यकाळ झाला की तो परमनंटच होतो. आणि ती गेल्या अनेक वर्षांच्या पासूनची ती अट आहे. परमनंट झाला तर 25% परमनंट होतो. आपण माझी आपल्याला विनंती असणार आहे की आपण म्हणजे शाळेकडे जास्ती लक्ष देऊया. त्या शाळेमध्ये काही कमतरता असेल तर त्या दुरुस्ती करूया, परंतु शाळेकडे लक्ष न देता क्लासेसकडे, व्यक्तिगत याच्याकडे लक्ष देणं हे याला कुठेतरी आपल्याला कमी करावं लागेल. आणि म्हणून हे प्रावधान आहेत. आता उद्याच्याला क्लासेसची विद्यार्थ्यांना शाळेमध्येच आपण एवढं चांगलं शिक्षण देऊया की त्यांना क्लासेसची पण आवश्यकता पडणार नाही. पण हे कुठल्या वर्षापासून सुरू होईल? आता येणाऱ्या अधिवेशनामध्येच विभागाचा शासनाचा मानस आहे की आपण हा कायदा करूया. दादा सिलेबस पासून सुरू होईल, पुढच्या सिलेबस पासून दादा दुहेरी प्रवेश जो आहे क्लासचा आणि कॉलेजचा, याच्यावर आपण जे काही म्हटलं ऍक्शन घ्यायचं, तर ऍक्शन आपण शासन नात्याने कशा प्रकारे घेणार? हा कायदा झाल्याच्या नंतर कागदपत्र 70% हजेरी दाखवली, तर कागदपत्र वगैरे कसे तपासले जाणार? कोणते? शाळांची. शाळांनी जर एखाद्या विद्यार्थ्याची 70% हजेरी दाखवली, आपण तिच्यावर ऍक्शन घेऊ शकत नाही. पण तो विद्यार्थी क्लासला जातोय, खाजगी क्लासला. मी तेच तर बोललो ना की म्हणून वेळेचं प्रावधान आपण ठेवतो आहोत. शाळेच्या वेळेमध्ये क्लासेस चालवता येणार नाहीत. आपण शाळेची तपासणी केल्याच्या नंतर तिथे जर विद्यार्थी नाही दिसले, कारवाई होईल. एकाच क्लासला विविध शाळेचे विद्यार्थी असतात, शाळेचे प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते. अशाच आपण काही टायमिंग दिले, आपण 5 तास बोलले त्यामध्ये, एखादा खाजगी क्लास फक्त 5 तास चालू शकतो. नाही, आपण माझी आपल्याला विनंती आहे की शाळेच्या हिताच्या जास्ती गोष्टी करू आपण. दादा क्लासेस चालकांचा याला विरोध आहे. त्यांनी पत्रकार परिषद पण घेतली आणि ते सांगितलं की जे काही 13 वर्षाचा जो काही क्रायटेरिया लावलेला आहे तो चुकीचा आहे. तर या म्हणजे 13 वर्षाचा विद्यार्थी हा साधारण 6वीच्या पुढचा विद्यार्थी असतो. मग 5वीच्या विद्यार्थ्यांनी पण क्लासेसला यायचं नाही का? त्यांनी त्यांचं मत ठेवावं ना. आता पब्लिक डोमेन मध्ये जर आपण टाकलेलं आहे, ज्याला जे जे मांडायचं आहे ते मांडू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं की या टायप शाळा आहे त्या 11वी बाबत, 11वी आणि 12वीच्या याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं की नीट आणि सीएटी साठी क्लासेस लावतात. पण आता ते सगळं बंद झाल्यानंतर महाविद्यालयामध्ये किंवा ज्युनियर कॉलेज शाळेमध्ये त्या दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी काय काय करावं? आपण बंद झाल्याची गोष्ट करत नाहीये. आपण ते बंद करायला बोलत नाहीये. आपण बोलतो आहोत की त्याला आपण कायद्यामध्ये त्याचं कायद्याचा प्रारूप करून त्यांना त्याच्यामध्ये काम करायला बोलतो आहोत. दादा आपण दादा 13 आणि याच्या करताच नाही, आपली गुणवत्ता वाढवणं हे तर आपली जबाबदारीच आहे. ते काही क्लासेसवर अवलंबूनच ते काम करणं काही अपेक्षित नाही आहे.
नाही दादा, परंतु जी वस्तुस्थिती आहे ती पण स्वीकारावी लागेल आपल्याला. दादा आता 9 वर्षापासून हे म्हणजे हा प्रश्न प्रलंबित होता, काही कारणाने रखडला. नाही, मला माहित नाही मागच्या. पण हे काँग्रेस जनता पार्टीचा धसका घेऊन आपण करतोय का? तर त्यांनी सगळ्या गुणवत्ता आणि तुम्ही सगळ्या गोष्टी- तुम्हाला मी याचा फाईल देईल या विषयाची. ती फाईल कधीपासून तुम्ही सांगताय 9 वर्षापासून, मला पाठीमागच्या काळातलं माहित नाही, पण साधारणपणे वर्षभराच्या पासून आपला विभाग या विषयावर काम करतो आहे. शाळांच्या तपासणीचा जो म्हणजे शाळांच्या आपण जे तपासणी करतोय त्याची जी गुणवत्ता तपासतोय, त्याच्याबरोबर त्या भौतिक सुविधा तपासतोय, हे सगळं त्याच अनुषंगाने होते. अरे आपण मागे 1-1.5 वर्षापूर्वीपासून आपण सगळेजण करतोच आहोत ना हे. आपण गेलेलो नाही शाळेमध्ये, त्याचं तुम्ही आपण सगळे सोबत गेलेलो आहोत. हे बघा दादा, एक प्रश्न मुळात असा आहे की तुमचं जे कार्यक्षेत्र आहे ते पूर्व प्राथमिक पासून 12वी पर्यंतच आहे, 1ली ते 12वी. 1ली ते 12वी. आता तुमचा हा कायदा 12वी पर्यंतच्याच क्लासेसला लागू होणार की त्याच्यानंतरच्या? कारण की बरेचसे क्लासेस एमपीएससीचे असतात, नीटची परीक्षा म्हटली तर ती 12वी नंतरची असते, तर त्याच्या पुढचं काही सगळं याच्यामध्ये चर्चा करताना काहींनी तर हे पण काही मनोगत ठेवलं की बाबा काही ठिकाणी पोलीस भरती, क्लार्क भरती किंवा असं वेगवेगळे- इतर भरतीच्याही संदर्भात मला वाटतं की आता हा जो विषय आहे हा वरिष्ठ महाविद्यालयांचा, तर त्या विभागाशी आम्ही संवाद करू. दादा, हा 13 वर्षाच्या खालील आपण जो निर्णय घेत आहोत, तर कुठल्या राज्याचा आपण अभ्यास केला आणि कुठल्या कुठल्या राज्यामध्ये असं आहे त्याचं माहिती देऊ तुम्हाला. सर्व शाळांचे महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने खाजगी क्लासेसमध्ये जातात, पण मग ते का जातात किंवा त्या शाळेचे व्यवस्थित शिकवलं जात नाही, की ती शाळा अनुदान पण घेते, ग्रँट मिळतात, प्राध्यापक भरती होते, त्यांच्या संदर्भात आपण काही ऍक्शन घेणार का? नाही, मला वाटतं की गुणवत्ता वाढ करणं हे तर आपली रुटीन जबाबदारीच आहे. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. इकडे जर गुणवत्ता मिळाली तर कोण खाजगीकडे जाण्याचा डबल फी देण्याचा काही पालकांना हौसथोडी आहे. पण ते अनुदान घेतात, आपले सर्व सोयी सुविधा आपल्या घेतात, मग तरी ते बाहेर जातात. मग अशांचं अनुदान वगैरे आपण कमी करणार की प्राध्यापकांची संख्या कमी करणार? ज्या शाळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये जर बाबा विद्यार्थी नाही, प्रॅक्टिकल तिथे आणि रेकॉर्डवर शाळा आहे, विद्यार्थी क्लासेसमध्ये आहेत, अशा ठिकाणी कारवाई होईल. दादा, पण 5वीच्या आतील जे मुलं आहेत त्यांचं दप्तराचं जे वजन आहे त्यांच्या पाठीवर मोठ्या प्रमाणात आहे, तर त्याबाबत पण काही निर्णय होणार आहे का? मला वाटतं की पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या 2 वर्षापूर्वीच या संदर्भातलं भरपूर काम त्या ठिकाणी करण्यात आलं. मागच्या काळामध्ये काही पुस्तकांमध्ये कोरी पानं वगैरे पण होती, ती पण आपण त्या ठिकाणी कमी केली. आता नवीन मागच्या वर्षाच्या पासून अभ्यासक्रम पण त्या ठिकाणी बदललेला आहे. 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम बदलण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी 2 वर्षामध्ये पूर्ण 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा त्या ठिकाणी ते काम प्रगतीपथावर आहे. ते पुस्तक आपण जी बदलली, त्या पुस्तकामधली कोरी पानं जरी काढली, पण काय झालं की 3-4 विषय एकत्र केल्यामुळे त्या पुस्तकाची साईज मोठी झाली, त्यामुळे ते अजूनही नाही, कुठे कोण एकत्र केलं? आता बरेच म्हणजे आता आपल्या स्टेट बोर्डची तर ठीकच आहे, पण सीबीएसईचं तसंच आहे, आयसीआयसीचं तसंच आहे. नाही, मी आपल्या स्टेट बोर्डची गोष्ट करतोय मी. नाही, आपण एनईपीच्या अंतर्गत काय करतोय की आपण सीबीएसईच्या काही गोष्टी फॉलो करणार आहोत, ते सगळं करणार आहोत. ऑलरेडी सीबीएसई मध्ये ते दप्तराचं ओझं अजून कमी झालेलं आहे, तर मग ते तसंच येणार का आपल्याला स्टेट बोर्डला? त्यांनाही सूचना करू. दादा, आणि हे सीबीएसई म्हणजे आपण जो शिक्षण आता जो अभ्यासक्रम आपण बदललेला आहे ते जर तुम्ही बघितलं तर जसं लोकांच्या मनामध्ये एक भावनात्मक गोष्ट असते की बाबा इंग्रजी शाळा
किंवा CBSE पॅटर्न, तर त्याच्यातल्या काही ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या गोष्टी आता आपण आपल्या मराठीमध्ये घेतलेल्या आहेत. तुम्ही जो कायदा त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही जो कायदा बनवला हा मराठी शाळांसाठी आहे का CBSE, ICSE सगळ्यांना लागू आहे? क्लासेसचा क्लासेस सगळ्यांसाठी आहे, सर्वांसाठी आहे. तिन्ही सिलेबस साठी मग हे दप्तराचं ओझं पण महाराष्ट्रामध्ये तरी किमान तिन्ही लोकांसाठी सेम असायला पाहिजे असं. दादा 15 आपण आपलं मराठीचं तर कमी केलेलं आहे, तुम्ही म्हणताय तसं इतर माध्यमांचं तपासून घेऊ. सीबीएसईचा प्रॉब्लेम असा झाला, शाळेनुसार पुस्तकं बदलत आहेत पण ते त्या एका ठराविक दुकानामध्येच मिळतात, दुसऱ्या दुकानामध्ये गेलं तर ते मिळत नाही. त्या संदर्भातला पण नियम आहे. त्या पालकांनी जर तशी तक्रार दिली तर त्याची चौकशी करता येईल. विशिष्ट दुकानातून हे साहित्य घेतलं पाहिजे असं बंधनकारक त्या ठिकाणी करता येणार नाही. शाळेचं सिलेबस आयसीएससी पॅटर्न मध्ये समजा आता झेवियरचा विद्यार्थी आहे त्याला वेगळं पुस्तक आहे, डॉन बॉस्कोचा विद्यार्थ्याला वेगळं पुस्तक आहे, मानचा विद्यार्थ्याला वेगळं पुस्तक आहे, सेम पॅटर्न आहे, वर्ग सारखे आहे आणि सिलेबस वेगवेगळा आहे आयसीएससी मध्ये. CBSE ला तेच आहे. समजा एखाद्या भोसल्यामध्ये CBSE असेल तर तिथे जी पुस्तकं 5वीचा विद्यार्थी असेल त्याला जी बुक्स आणि सिलेबस आहे तो जर फ्रावाशी अकॅडमी मध्ये असेल तर त्याचं पूर्ण डिफरंट आहे. बुक पण वेगळे, सगळंच वेगळे आणि त्याचं दुकान पण वेगळे. नाही, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून याची चौकशी करून घ्या. त्याचे पब्लिकेशन नुसार बदल, पब्लिकेशन जेवढं कमिशन देत जाणार आपण जर शाळेची फी जर वेळेवर दिली नाही तर त्यांना 100 रुपये पर डे ही लेट फी देखील शाळा घेते. म्हणजे यांचं स्वतःच उदाहरण तसंच आहे. मराठी शाळेत टाकायचं असं एक अजून महत्वाचा विषय आहे का आपण मी नाही बोलू शकत ना ते. दादा आपल्याला सरकार शाळेला निर्बंध आहे पहिलीपासून तर 10वी 12वी पर्यंत, परंतु बऱ्याच शाळांनी प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजी असे वर्ग सुरू केलेले आहेत आणि त्यांना जर काही प्रश्न विचारले गेले तर ते म्हणतात आम्ही शासनाच्या कोणत्या नियमात बसत नाही. आणि प्ले ग्रुप, ज्युनियर केजी, सिनियर केजीच्या माध्यमातून ते म्हणजे फी घेतात, डोनेशन घेतात आणि फी वेगळी घेतात. अशा प्रकार सुरू आहे. तेच विद्यार्थी पुढे कंटिन्यू पहिलीपासून ते विद्यार्थी 10वी पर्यंत कंटिन्यू करतात. अशा परिस्थितीत आपण काही कारवाई करणार का अशा लोकांना? कारण बऱ्याच शाळांनी असे पालकांनी जर या संदर्भात तक्रार दिली तर तात्काळ चौकशी करू, कारवाई करू. कारण समजा पालकांनी ऐका ना, ज्युनियर केजीच्या कोणत्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर शाळेची मोनोपॉली त्या पालकाला त्रास होतो. म्हणजे ज्युनियर केजी, सिनियर केजीच्या माध्यमातून नुसतं समजा नाव न टाकता जरी त्याने माहिती दिली की बाबा या शाळेमध्ये एवढी फी आकारली जाते आहे, आम्हाला ऍडमिशन नाही करायची, तिकडे पण करू शकतो आपण. मेलोडीचा धडा पण आहे काही शाळांमध्ये. मग आजचा प्रमुख विषय आपला होता की ऐका ना, माझी आपल्याला विनंती आहे, या विषयाच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांचं हित, पालकांचं हित आणि गेल्या अनेक वर्षांच्या पासून या संदर्भामध्ये पालकांना अपेक्षा होती की असं काहीतरी कायदा आला पाहिजे आणि म्हणून मुद्दामहून आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राच्या नागरिकांना विनंती आवाहन करतो की आपल्याही काही सूचना या संदर्भातल्या असतील तर त्या आपण द्याव्या. दादा मुदत किती दिली तुम्ही सूचनांसाठी? 4 सप्टेंबर पर्यंत. दादा मालेगावच्या उपमहापौर आहेत, त्यांच्या दालनामध्ये पुन्हा एकदा टिपू सुलतानचा फोटो लावलाय. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जोडीला टिपू सुलतानचा फोटो लावलाय. मागे काढला होता, परत वादक उठला आणि पुन्हा एकदा त्यांनी फोटो लावला. मी तात्काळ माहिती घेईल आणि तसं जर त्यांनी केलेलं असेल तर त्यांना फोटो काढण्याच्या संदर्भात सूचना करेन. CGP पदाधिकारी, कार्यकर्ते ठिकठिकाणी शाळांमध्ये जाऊन तपासणी करतायत, व्हिडिओ काढतायत, रील करतायत, त्यांना परवानगी आहे? मला वाटतं की आज काही तरुण तिकडे बंगल्यावर आले होते आणि या संदर्भामध्ये ते त्यांच्या भावना त्यांनी ठेवल्या. मी त्यांना
समजावून सांगितलं की बाबा शाळेत जात असताना खूप गर्दी घेऊन जायचं, अगदी कॅमेरे घेऊन जायचे, तिथे लहान विद्यार्थी असतात, काही ठिकाणी विद्यार्थिनी असतात, तुम्हाला काही ठिकाणी स्वच्छतागृह व्यवस्थित नाही किंवा शाळेची अवस्था व्यवस्थित नाही किंवा काही चांगल्या सूचना असल्या तर तुम्ही कळवा, त्याचं स्वागत आहे. परंतु काहीतरी मग जाणून बुजून, आता एका ठिकाणी त्या शाळेचेच विद्यार्थी होते, परंतु असं त्याला जसं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून असं दाखवलं गेलं की दुसऱ्या शाळेचे विद्यार्थी इकडे घेऊन बसवलेले आहेत. आणि ते नंतर सिद्ध झालं की ते शाळेचेच विद्यार्थी होते. तर मी त्यांना सांगितलं की असं करणं योग्य नाही. राहिला विषय तर तुम्ही काही चांगल्या सूचना केल्या, तिथे शाळा व्यवस्थापन समिती आहे त्या गावाची, त्या भागाची. दादा, आपल्या तालुक्यातच टोकडे गावाला माहितीच्या अधिकाराचे कार्य करतात. त्याने अनेक वेळा त्या शाळेबद्दल तक्रारी केल्या आणि अनेक वेळा म्हणजे अनेक वर्षापासून करतात. तिथून आपण सुरुवात करणार का? माझी तुम्हाला विनंती आहे, टोकडे गावाची शाळा बघायला जाऊ आपण, जिल्हा परिषदची. तक्रारी आली. ते सांगतो ना मी, आपण शाळा बघायला जाऊ ना. दादा, मंत्रालयामध्ये ज्या काही नियुक्त करण्यात मंत्र्यांकडे ज्या काही नियुक्त करण्यात आल्या आहेत दुसऱ्या खात्यांमधून तात्पुरत्या स्वरूपात किंवा मौखिक स्वरूपामध्ये आदेश देऊन अधिकारी ठेवण्यात आले आहेत, BA ठेवण्यात आले आहेत. तर त्यांचे सगळं नियुक्ती रद्द करण्याचे आदेश सरकारने दिले आणि 10 सप्टेंबर पर्यंत 15 सप्टेंबर पर्यंत हे सर्व लोकांना परत पाठवायचं आपल्या देशामध्ये. आता आलंय का? आता नाही, मला माहित नाही. कधीपासून दप्तर वाटप बघा, दप्तरच्या संदर्भामध्ये खरं म्हणजे मागच्या वर्षालाच त्याचं प्रारूप आपण तयार केलं होतं आणि चालू वर्षाला शाळा सुरू होत असतानाच ते दप्तर देण्याचं नियोजन करण्यात आलेलं होतं. परंतु त्या दप्तराच्या संदर्भामध्ये काही न्यायालयीन बाबी झाल्या आणि त्याच्यामध्येच माझ्या माहितीप्रमाणे काही महिने त्याच्यात गेले, त्याच्यामुळे तो विषय थांबलेला आहे. अजूनपर्यंत जिल्हा परिषद शाळेला दुसऱ्या गणवेशाचं अनुदान वितरित झालेलं नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी गणवेश वाटप प्रलंबित आहे आणि स्काउट गाईडचा गणवेश वाटप करण्यात आलेला आहे. पहिला एका गणवेशाचे पैसे शाळा सुरू होण्याच्या आधीच 15 दिवस 3 आठवडे त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 90% जास्ती निधी त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेला होता. आणि त्याप्रमाणे गणवेश पण काही शाळा जर सोडल्या तर गणवेश खरेदी, कारण ते शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापक त्यांच्या पातळीवरच ती होत असते आणि तो गणवेश सुद्धा क्वालिटीमध्ये घेतला पाहिजे. यासाठी चालू वर्षाला त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, CO आणि पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ते गणवेश खरेदी करा असा शासन निर्णय पण त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता. आता राहिला दुसऱ्या गणवेशाचा जो काही निधी आहे, मला वाटतं की आता 2-3 दिवसापूर्वीच तो निधी प्राप्त झालेला आहे आणि कदाचित तो शाळा व्यवस्थापन समिती आणि मुख्याध्यापकांना कदाचित वर्गही झाला असेल किंवा आता प्रोसेसमध्ये असेल. जिल्हा परिषदेने 4 ते 5 जणांना त्याबाबतच्या नोटीस सुद्धा बजावल्या होत्या, चांगल्या दर्जाचा गणवेश नव्हता म्हणून. हो, त्या जिथे गणवेश चांगला नाही त्याला लॅबमध्ये पाठवणं आणि लॅबचे रिपोर्ट आल्याच्या नंतर तिथे कारवाई करण्याच्या त्या परिपत्रकामध्येच त्या सूचना होत्या. काय बोला. पोषण आहारासंदर्भातला एक प्रश्न आहे. शाळांना असं सांगितलं गेलं की अन्न आणि औषध प्रशासन विभाग आहे त्यांच्याकडून तुम्ही पोषण आहार शिजवण्यासाठी परवाना आणि नोंदणी बंधन करायचं. तर त्या शाळांचं असं मत आहे की आम्ही पुरवठादार नाही, धान्याचे कंत्राटदार नाही, आम्ही फक्त आलेला जो कच्चा माल आहे तो शिजवून मुलांना देतो. तर त्याचं रजिस्ट्रेशन करायचं ते जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने करायचं नाही. त्या संदर्भात तर मी माहिती घेईल, परंतु जो काही पोषण आहार आहे तो गुणवत्तापूर्ण
क्वालिटीमध्ये असला पाहिजे अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत. पण त्यांची मागणी आहे की हे तुम्ही झेडपी शिक्षण विभागाला सांगा आणि त्यांनी आम्हाला ते सर्टिफिकेट द्यावे, आम्ही ते दर्शनी भागात लावतो. तर ते त्याच्याबद्दल तुम्हाला काही आहे का? माझ्या मतानुसार त्या सर्टिफिकेट जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकल महत्वाचं आहे. म्हणजे तो पोषण आहार तेवढ्या क्वालिटीचा जाणं हे महत्वाचं आहे. शाळांच्या आयडी घोटाळ्यामध्ये शिक्षणाधिकारी सहकार्य करत नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. अशामध्ये काही कोणाचं? पाचही जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांना नाशिक पोलीस आयुक्तालयात बोलवण्यात आलं होतं आणि त्या शिक्षणाधिकाऱ्याची धाडाधडी घेण्यात आली. शिक्षण विभाग त्याबद्दलची काही चौकशी सुद्धा करत नाही असं समोर आलेलं आहे. तर शिक्षण विभाग खरोखरच गंभीर आहे का या सगळ्या घोटाळ्याबाबत? आणि शिक्षणाधिकारी कोण नाही, पोलीस प्रशासनाने जर असं निदर्शनास आणून दिलं तर जे अधिकारी या चौकशीला सहकार्य करत नसतील त्यांच्यावर त्या ठिकाणी कठोर कारवाई केली जाईल. आधारच्या पिंपरी आश्रम शाळेचा विषय आहे. तिथं आताचे जे ट्रस्टी आहेत आणि अगोदरचे ट्रस्टी त्यांच्यामध्ये वाद सुरू आहे. मात्र आताच्या ट्रस्टींचं मत आहे की जोपर्यंत वाद तिथला सुटत नाही तोपर्यंत आम्ही तिथलं जे काही कंपाऊंड पडलेलं आहे ते व्यवस्थित करणार नाही. मागे काही दिवसांपूर्वी तिथे मुलांनी आत्महत्या केली. पिंपरी आश्रम शाळेची गोष्ट आहे, त्र्यंबकेश्वर तालुक्यात आश्रमशाळा हो अनुदानित आहे. तर त्या ट्रस्टीचं मत आहे की जोपर्यंत आमचा वाद सुटत नाही तोपर्यंत मी हे गोष्टी करणार नाही. कदाचित हा वेगळ्या विभागाचा विषय असेल. तत्र विद्यार्थ्यांचा विषय म्हणून मी त्याचं माहिती केलं. आणि जिथे आपल्या विभागाची गोष्ट सांगतो, जिथे संस्थेच्या ट्रस्टींमध्ये वाद असतील तर तिथली भरती करताना म्हणजे शिक्षण विभागाने पुढाकार घ्यायचा आणि तिथली भरती करायची, हा निर्णय विभागाने केलेला आहे. आधारच्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे अनेक विद्यार्थी हे शाळेत असताना देखील शिक्षकांचं समायोजन झालं आणि त्या विद्यार्थ्यांचा आधार सीडिंग होण्यासाठी लेट होत आहे. त्या ठिकाणी शाळेत विद्यार्थी असताना देखील शिक्षक नाही, काही ठिकाणी एक एक दोन दोन विद्यार्थ्यांचा हा विषय ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या तालुक्याचे तहसीलदारांना त्याचा सर्व खातरजमा करून घेणं तसे त्यांना अधिकार आहेत आणि त्या पद्धतीने तो विषय मार्गी लागू शकतो. दादा खड्ड्यांनी आज 8वा बळी घेतलेला आहे नाशिकमध्ये. अंबड लिंक रोडवर एका व्यक्तीचा अपघात झालेला आहे. तो ट्रक खाली माझी जे काही दुःखद घटना झाली असेल तर ती निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी दुःखदायक आहे. मी स्वतः जे काही ज्या विभागाशी संबंधित तो विषय असेल त्यांना मी स्वतः त्या ठिकाणी बोलेल. आणि पाठीमागच्याही काळामध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात बैठक घेतली होती तर सर्व विभागांनी एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे अशी सूचना त्या बैठकीमध्ये मी स्वतः पण केली होती. आणि मला वाटतं की समजा एखाद्या रस्त्याचं काम सुरू करायचं आहे तर दोन्ही तिन्ही डिपार्टमेंट जर एकत्र बसले, पोलीस प्रशासनाला पण जर सोबत घेतला तर मग काही कालावधी करता भले 15 दिवस 3 आठवडे जो काही कालावधी महिनाभर त्या रस्त्याच्या कामासाठी लागणार आहे तोपर्यंत डायव्हर्शन असेल किंवा वन वे रस्ता करण्याचा विषय असेल, जर पोलीस प्रशासनाला पण जर आपण सोबत घेतलं तर त्या पद्धतीने तो विषय मार्गी लागू शकतो. आता हे ज्या रस्त्यावरचा खड्डा असेल तर त्या विभागाला मी स्वतः बोलेन. पण त्या दिवशी गिरीश भाऊंनी असं सांगितलं की कामं सुरू व्हायला आणि पूर्तीला जो वेळ येतो, कामं उशिरा सुरू झाली त्याच्यामुळे त्याची पूर्तीसाठी जो वेळ लागणार आहे तो आमच्याकडे कमी, म्हणून ऍट अ टाइम आम्ही शहरामध्ये किंवा सगळीकडे रस्ते सुरू केले, म्हणून डायव्हर्जन केले की सगळीकडे ट्रॅफिक येते. तुम्ही म्हणताय की तो 15 दिवस एकच रस्ता ठेवला तर डायव्हर्जनला दुसरीकडे पर्याय नसतो. तिसऱ्या रस्त्याचं काम चालू आहे, चौथ्या नाही. आता प्रत्येक ठिकाणी अशी केस असेल असं थोडी आहे. काही ठिकाणी ही सुविधा होऊ शकते. तुम्ही म्हणता तसंही 2 ठिकाणी असे पण असतील की दुसऱ्याही रस्त्याचं काम चालू असेल, होऊ शकतंय ना. परंतु आता शेवटी येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ही कामं पण करायची आहेत. दादा, पण या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये आपला फारसा सहभाग दिसत नाही. केवळ भाजपचे मंत्री, भाजपचाच कुंभमेळा आहे अशी सध्या असं काय नाही. मी तुम्हाला आता सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेतली, त्याच्यामध्ये जसं मी ही सूचना तुम्हाला सांगितली अशा आणखी 4 सूचना तिकडे ठेवलेल्या आहेत.
नाशिकमध्ये महापालिका आपण निवडणुकीत एकच मिनिट. आपलं कार्यालय गेल्या 5 महिन्यापासून बंद आहे. तुमच्या ठाकरे गटाचं कार्यालय दिवस रात्र सुरू आहे. आपल्याला खंत वाटत नाही. तुम्हाला आपलं कार्यालय दुसऱ्या जागेवर नेलेले ते कार्यालय माहित नाही. बंद आहे. आता त्या कार्यालयात पुढची पत्रकार परिषद आपण तिकडे घेऊ. दादा एकच प्रश्न, भाजप पदाधिकाऱ्यांनी एक बॅनर लावलेला आहे, बोर्डिंग लावलेला आहे, तिथं म्हटलं